कुटुंबियांना जवळजवळ 50,32,000ची मदत लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली। आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो। हे सपसेल आता हे जे काही सुशील सोळंके यांचं जे काही मारहाण करतानाचं व्हिडिओ जाहीर झालेला आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की सादोळा या गावच्या सरपंच आहेत आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या सुद्धा महिला आहेत। या महिलांचं एक ट्रिप गणपतीपुळेला आणि नानज या ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी बस करून त्या ठिकाणी गेले होते। तर विरोधकांनी एका ग्रामपंचायतच्या सदस्याच्या घरी जाऊन तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्धनग्न अवस्थेत नृत्य केलं असा आरोप केला। त्याच्याबद्दलचा FIR सुद्धा श्री अशोक सोळंके ज्याला मारहाण झाली त्याच्यावरती दाखल झालेला आहे। या गोष्टीचा राग घेऊन सुशील सोळंके त्याला जाब विचारायला गेला, त्याबरोबर त्याची पत्नीही होते। तिथं त्यांनी बोलण्याच्या माध्यमातून अरेरावी केली आणि म्हणून त्या ठिकाणी ते मारहाणीचं प्रकरण झालं। त्याच्याबद्दल सुशील सोळंके त्याच्यावरती गुन्हा त्याच दिवशी नोंद करण्यात आलेला आहे आणि हायकोर्ट माध्यमातून त्याला अंतरिम जामीन मिळालेला आहे म्हणून त्याला काही अटक करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। आता तहसीलदारच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यावेळेसच्या तहसीलदार या शेतकऱ्याच्या ज्या विजेचे कनेक्शन आहेत नदीमधले ते तोडण्यासाठी त्या गावामध्ये गेल्या होत्या। त्या महातपुरी नावाचं गाव आहे आणि त्या गावातल्या सर्व महिला आणि पुरुष हे तहसीलदारांना ते वीज कनेक्शन तोडण्यासाठी विरोध करत होते। त्या ठिकाणी त्या परिसरातील एक गाव म्हणून सर्व म्हणजे जवळजवळ बाहेर गावाहून त्यावेळेला 500 लोक महातपुरी गावात आले। त्या तहसीलदारला तिथं घेराव घातला। त्या तहसीलदारच्या जीवाला धोका निर्माण त्यावेळेसच्या मुंडे मॅडम ह्या होत्या। त्यांनी मला फोन करून सांगितलं की अशा आमचा तहसीलदाराचा जीव धोक्यात आलेला आहे, तुम्ही स्वतः तिथं जा। मी स्वतः त्या गावात गेलो, लोकांना बाजूला केलं, थोडंसं शांत केलं आणि तहसीलदारची गाडी गावाच्या बाहेर काढून दिली। त्यावेळेस लोकांच्या म्हणजे साहजिकच भावना खूप प्रक्षोभक होत्या, कारण आपल्या पिकाचं पाणी तोडलं जाणार ही भावना शेतकऱ्याला कधी तर ते समजुतीच्या माध्यमातून तहसीलदारने त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी फोर्सचा वापर तहसीलदारने केला। पोलीस गाडी घेऊन गेल्या म्हणून लोकांच्या भावना अतिशय प्रक्षोभक होत्या आणि त्यांना घेराव घालून मारण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांचा होता। सर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की माझ्या प्रतिस्पर्धीने जवळपास 25 कोटी रुपये खर्च केला, मी 10 कोटीपर्यंत तो खर्च आटोक्यात ठेवला, निवडून आलो। आता तुमच्यावर कारवाई व्हावी, निवडणूक आयोगाने दिशाभूल केली, 40 लाखाची मर्यादा असताना इतका मोठा खर्च केला असा आरोप लागला। ते भाषणात बोललेलं होतं, ठीक आहे, सत्य असतं का भाषणात बोललेलं? म्हणजे विरोधकांचं कसा एक विनोदातून ते घटना घडली, लाईट मुवमेंटमध्ये, किंवा विरोधकांनी एवढे खर्च केले, मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो, एवढंच त्याच्या मागची भावना आहे। मी भाषण झाल्याबरोबर सांगितलं की हे कोटी हे चुकून आलं, ते लाखात आहे खर्च, असं मी जाहीर केलं तिथं। म्हणणं आहे की तुम्ही 8 ते 10 लाख रुपये खर्च केला आहे? नाही, मी आणि पक्षाने मिळून मला जे काही मर्यादा घालून देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला
जी काय मर्यादा असते 40 कितीची आहे? 40 लाखाचे हा, आहे, 40 23 लाख प्रतिज्ञा 40 लाखाचं पैसे मला पक्षाने पाठवले होते. त्यापैकी ते 23 लाख रुपये काहीतरी खर्च झाला आणि उरलेला पैसा मी पार्टीला परत करून टाकला, कारण खर्चच झालेला नव्हता. त्याच्यामुळे तो पक्षाला परत केला. पण असं तुम्हाला पण पार्टीने असं पैसे वक्तव्य दिलेले का? तुम्ही हे पार्टीने पैसे दिले असं तो म्हणायचं? ऑफिशियल दिले, ऑफिशियल बाय चेक माझ्या अकाउंटमध्ये दिले. प्रत्येकाला दिले आमच्या पक्षाने. पण तुमचे वैयक्तिक काही खर्च त्याच्यामध्ये तुम्ही असं उल्लेख केलाय की 8 ते 10 कोटी रुपयाचा झाला. नाही असं काही नाही झालेलं. मी प्रतिज्ञापत्रात बरोबर उल्लेख केलेला आहे. 23 लाख रुपये पक्षाने दिलेल्या त्यातून खर्च झाला आणि उर्वरित पैसे मी पक्षाला परत केले. ते चेकनी व्यवहार केलेला आहे, RTGSनी केलेला आहे. त्याच्यात पक्ष कॅश खर्च झालेला नाही. पण आता ते वक्तव्यामुळे तुम्हाला उडेल केली जाते, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते मी लाईट मूडमध्ये बोलत होतो. ते या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो. त्याच्यामध्ये ते लाईट मूडमध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा ते कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे असं तुम्ही म्हटलंय. मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली असेल. कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे. माझा आकडा चुकला, पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर. म्हणजे चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे. म्हणजे यावेळेस पक्षाने पैसे दिल्यामुळे व्यक्तिगत खर्च झाला नाही असं म्हणायचं? हां, बरोबर आहे ना. संपूर्ण खर्च पक्षाने केला आमच्या, हे सत्य आहे. आणि प्रत्येक कॅन्डिडेटला दिले, मला एकट्याला दिले नाही. प्रत्येक कॅन्डिडेटला पक्षाने त्या मर्यादेपर्यंत पैसे बाय चेक दिले. आम्ही जेवढे लागेल खर्च केले आणि बाकीचे पक्षाला परत दिले प्रामाणिकपणाने. थँक्यू सर. मला असं म्हणायचं आहे की आमच्या ह्या प्रकरणामुळं अशा पद्धतीनं जुने प्रकरणं 2-2, 3-3 वर्षाच्या पूर्वीचे उकरून काढायचे, हे काय माध्यमाची बरोबर नाही आहे. तुम्ही त्याच वेळेस दाखवलं असतं तर काहीच म्हणलं नसतं आम्ही. पण आता 2 जुने प्रकरणं दाखवायची, हा आकाय तो आकाय, हा गुंडगिरी करतो. पण हे माध्यमांकडून होतं, या भागातले तुमचेच प्रतिस्पर्धी विरोधक आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा होतं आहे आणि त्याची दखल हे प्रसार माध्यमं घेत आहेत. हे सोशल मीडियाचं आता वॉर सुरू झालेलं आहे. पण कुठेतरी बीडचं पण राजकारण कारणीभूत आहे याला, कारणीभूत आहे. बरोबर आहे. व्यक्तिगत पण संतोष देशमुखची झालेली हत्या, हिचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये पडले. आता एखाद्या थुकडी तिचे पडसाद काही राज्यभर पडतात का? आणि ते असल्या महिलांना काहीतरी अश्लील जाऊन बोलला म्हणून झालं ते प्रकरण. तहसीलदार आता तिला शिव्या दिल्या कारण तिनं फोर्सचा वापर काढला. पाणी कनेक्शन तोडताना फोर्सचा वापर केला, पोलिसाचा वापर केला, म्हणून भावना प्रक्षोभ झाल्या तिथल्या लोकांच्या. हा काय ते